सगळ्या मास्टर्सना आत्मवंदन. जय माता दी. वंदनीय परमपूज्य उदयनाथ योगी अखिलेश महाराज यांना कोटी कोटी नमन करून, तसेच या आजच्या या शिबिराचे 6 दिवसाच्या शिबिराचे आयोजक याची स्तुती जेवढी केली तेवढी कमीच आहे. त्या सर्वांना मी वंदन करतो. मी इथे वागलाय शिबिराला. माझं नाव मुकुंद दिंडोकर. मी चंद्रपूर आलोय. आम्ही नवरा बायको दोघे जण असलेलो आहोत. आणि इथे यायला म्हणजे आम्हाला जे भाग पाडलेला आहे ते म्हणजे नारायणरावजी खापेकर नागपूरवाले. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तर मी शिबिर म्हणजे हे शिबिर पहिल्यांदाच करताय कप सेवा शिबिरांचं. आणि मला इथे फायदा तर झाला. सगळ्यात पहिली गोष्ट माझं 1 किलो वजन कमी झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी एनर्जी लेवल आहे ती भयंकर मला स्वतःला जाणवत आहे की आपली एनर्जी लेवल खूप वाढलेली. हा मला सगळ्यात महत्त्वाचा फायदा होता. आणि हे शिबिर मी खूप आत्मीयतेनं आणि म्हणजे सिरियसली केलं. बिलकुल राईट टाईम बिलकुल फर्स्ट टाईम तिथे येऊन बसायचं चालू करायचं आणि आपल्यावर कोणाचा एक गोष्ट यायला होतं. आणि सगळ्यांनी सुद्धा ते मेंटेन करायलाच पाहिजे आणि करतील अशा शिबिराच्याबद्दल आता मला तर झालेले फायदे मी सांगितले. आणि मी बाकी लोकांमध्ये सुद्धा बघितलं. मी ऑब्झर्व करत होतो सगळ्यांना. नक्कीच फायदे झालेले आहेत सगळ्यांना आणि मला तर होतील. दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे आपल्याला जेवण जे दिल्या गेलेलं आहे की इतक्या उत्कृष्ट दर्जाचं जेवण की आणि वेळेवर टाईम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंक्च्युअलिटी. वेळेचं इतकं महत्व म्हणजे गोपाल शास्त्रीश्वरांच्या गायडन्समध्ये म्हणा किंवा त्यांचं जे आपण त्यांना सुरुवाती पहिल्या दिवसावर वाटलं ते खूप कडक आहे. आणि म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या गरजा शिस्तीच्या बाहेर आहे. पण नंतर जाणवलं की ते जरुरी आहे आणि त्याच्यामुळे आपण व्यवस्थित करू शकतो असं मला वाटतं. मला पण ते जरुरी आहे आणि त्याचं पालन सगळ्यांनी केलेलं पण आहे. आणखी सगळ्याचं म्हणजे इथलं आयोजनाबद्दल जर बोलायचं झालं इतकं परफेक्ट आयोजन मी पहिल्यांदा पाहत आहे कोणत्याही कार्यक्रमात. म्हणजे इव्हन टायमिंग पासून पंक्च्युअलिटी प्रत्येक गोष्टीमध्ये जेवणामध्ये जेवणाची वेळ कार्यक्रमाची वेळ इतकं परफेक्ट आयोजन आहे की त्यांनी जेवढी आपण स्तुती करावं तेवढी कमी. स्तुती करण्यासाठी काही स्तुती करायला घेतलेली काही की मी एखादी जरी एखादा लॅक्टोना ते काही घरी वाटलं मला सांगावं काही जिंकलेलं नाही. मला होऊ शकते कोणत्या शास्त्राच्या लक्षात आलं असेल ते आपल्या समोर येऊ लागते. आता याच्यासाठी मी सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. सगळ्यात पहिले धन्यवाद म्हणजे आयोजकांना सगळ्यात पहिले धन्यवाद. दुसरं धन्यवाद म्हणजे जेवणाची कन्सिस्टन्सी. आपण पहिल्या दिवशीपासून जी हिरवी करते खात आहे आखरीच्या दिवसापर्यंत त्याची टेस्ट झालेली नाही. म्हणजे कन्सिस्टंट आहे. ते मी शेवटी आज विचारलंच की ते कूक कुठले आहे काय आहे कोण आहे. म्हणजे मला नाही वाटत की एकच कूक 10 दिवस एकच टेस्ट मेंटेन करू शकेल म्हणून. मला नंतर कळलं की ते अमरावतीतून कूक आलेले आहे आणि ते नेहमी सोबत असतात. फारच चांगलं. आणि धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. सरकारने सुद्धा इथं व्यवस्थितपैकी जे पाहिजे मेंटेन केलेलं आहे त्यासाठी धन्यवाद. त्या तुमचे धन्यवाद. त्या शेतकऱ्याचे धन्यवाद ज्यांनी आपल्यासाठी हा पूर्ण हिरवा भाजीपाला बनवला आणि तो आपल्या इथं उपलब्ध करून दिला. त्या सगळ्या पेपराचे धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.